Hello friends, myself Mr. Prashant Gotmare, and we can start the online video lecture series in which today's topic is methods of preparation of alcohol. We know that in first case we have to already studied preparation of alcohol from alkyl halide from alkene. Now today's we have to start from formation of alcohol from hydrocarbon. Now here the alcohol can be prepared from hydroboration process. What do you mean by hydroboration process? Hydroboration means when the alkene reacts with diborane. Okay, when alkene reacts with diborane, then there is formation of alcohol. It is nothing but hydroboration. Okay, so we have to start how to convert propene into propanol with the help of hydroboration or with the help of diborane. एकदम सिंपल आहे की इथं ऍक्च्युअल मध्ये कसं कन्वर्ट होणार आहे हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल. एक रिएक्शन आपण जे इथं लिहून दिलेली आहे ती रिएक्शन आपण पहिले नेमकं त्या रिएक्शन मध्ये काय होत आहे हे पाहणार. बघा, प्रोपीन घेतलेलं आहे. प्रोपीनचे किती मॉलिक्यूल घेतलेले आहेत? 6 रिएक्शन बॅलन्स करण्यासाठी आहे. प्रोपीनचे 6 मॉलिक्यूल घेतलेले आहेत. त्याला कोणासोबत रिएक्ट केलंय? Diborane B2S6, we know that B2S6 structure. Also we know that in 11th standard we know that the structure of diborane is having banana like bond वगैरे. Okay, तर ते माहितीच आहे आपल्याला. So propene reacts with diborane. Okay, 2 gives intermediate product. Okay, and intermediate product reacts with peroxide. Hydrogen peroxide सोबत जर तुम्ही intermediate ला react करत असाल तर तुम्हाला काय मिळतो? Propane 1-ol. आता ही रिएक्शन आपल्याला दिसण्यासाठी एकदम सिंपल आहे, पण ही लवकर कळत नाही की इथं नेमकं काय होत आहे. प्रोपीन घेतला, डायबोरेन घेतला, इंटरमिजिएट मिळाला, पेरॉक्साइड सोबत रिएक्ट केला आणि आपल्याला काय मिळाला? प्रोडक्ट. पण ऍक्च्युअल मध्ये प्रोडक्ट कसा मिळाला याच्यासाठी आपण काय करतो? ही रिएक्शन सिंपल फॉर्म मध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, आपण सिंपल फॉर्म मध्ये रिएक्शन लिहिलेली आहे. सिंपल फॉर्म मध्ये लिहिताना आपण काय केलं? या रिएक्शनचे सर्व हाफ मॉलिक्युल्स घेतलेले किंवा हाफ मोल्स वर ही रिएक्शन लिहिलेली आहे. कसं बघा, इथं प्रोपीनचे 6 आहेत तर आपण किती घेतले? 3 मोल प्रोपीन घेतला. बघा, 1, 2 आणि 3. इथं 3 मोल म्हणा किंवा आपल्या सिम्प्लिसिटी आपल्याला समजला आपण मॉलिक्यूल म्हणून 3 मॉलिक्यूल घेतलेले आहेत प्रोपीनचे. 1, 2 आणि 3 मॉलिक्यूल. देन डायबोरेन. ओके, तर हा डायबोरेनला अर्ध कसं करणार? हा B2S6 आहे. तर B2S6 च्या ऐवजी काय घेतला? BH3. यातला अर्धा फॉर्म. कारण आपण हाफ फॉर्म मध्ये रिएक्शन घेतोय, आपल्याला समजण्यासाठी BH3 घेतला. या दोघांची ऍक्च्युअली रिएक्शन्स कशी होते ते सिंपल आहे. इथं अल्कीन आहे आणि जनरली अल्कीन अंडरगोज ऍडिशन रिएक्शन, तर इथं पण ऍडिशन रिएक्शन होणार आहे. आता ऍडिशन म्हटलं, अल्कीनचे ऍडिशन म्हटलं म्हणजे आपल्याकडे 2 रूल्स किंवा 2 इथं महत्त्वाचे रूल्स लागू होतात. एक असतो मर्कनिकॉफ्स रूल, एक असतो अँटी मर्कनिकॉफ्स रूल. व्हॉट इज मर्कनिकॉफ्स रूल? इन केस ऑफ अनसिमेट्रिकल अल्कीन, हाउ द ऍडिशन ऑफ other molecule according to Markovnikov's rule, the negative part of the reagent get attached to carbon atom carrying minimum number of hydrogen atom. What is anti-Markovnikov's rule? According to anti-Markovnikov's rule, the addition should be takes place in which the negative part of the reagent get attached to those carbon which carry maximum number of hydrogen atom. म्हणजे अल्कीन आला तर अल्कीन मध्ये ऍडिशन होताना 2 रूल फार महत्त्वाचे असतात, मर्कनिकॉफ्स रूल आणि अँटी मर्कनिकॉफ्स रूल. तर आपल्याला हे डोक्यात ठेवावं लागेल की हायड्रोबोरेशन मध्ये जे ऍडिशन होते ते कोणानुसार होते? अँटी मर्कनिकॉफ्स रूल. म्हणजे आपला इथं जो बोरॉन आहे हा कोणावर ऍड होणार किंवा कोणाला अटॅच होणार? ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कशी आहे? जास्त आहे. बघा, CH आणि डबल बॉन्ड CH2 मध्ये कार्बन, या कार्बनजोड एकच हायड्रोजन आहे, या कार्बनजोड 2 हायड्रोजन आहे आणि इथं अँटी मर्कनिकॉफ्स रूल लागू होत असल्यामुळे हा बोरॉन कोणाला अटॅच होते? ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या कशी आहे? जास्त. डबल बॉन्डेड कार्बनचा असा कार्बन की ज्याच्याकडे हायड्रोजनची संख्या जास्त आहे त्याला अटॅच होणार. म्हणून इथे ऍडिशन होताना सिंपली आपण काय केलं? याला हाफ फॉर्म मध्ये घेतलंय. कसं बघा, 3 मॉलिक्यूल घेतलेले आहेत, 1, 2, 3. इथं BH3 घेतला B2S6 च्या. आता ऍडिशन कशी होणार? अकॉर्डिंग टू अँटी मर्कनिकॉफ्स रूल, हा CH2 कोणावर ऍड होणार? बोरॉन. आणखी दुसरा CH3 CH2 पुन्हा अल्कीन मधला CH2 कोणावर ऍड होणार? बोरॉन. आणखी एक अल्कीन आहे याच्यामधला CH2 कोणावर ऍड होणार? बोरॉन. ऍट द सेम टाइम हे CH2 कोणावर ऍड झाले? बोरॉनला. आता राहिले हायड्रोजन. हायड्रोजन कोणावर ऍड होतील? ऑफकोर्स डबल बॉन्डेडच्या दुसऱ्या कार्बनला म्हणजे CH ला ऍड होतील. कसे होतील बघा, हा 3 हायड्रोजन आहे, त्यातला एक हायड्रोजन या CH ला अटॅच झाला, दुसरा हायड्रोजन या CH ला अटॅच झाला आणि तिसरा हायड्रोजन इथं अटॅच झाला. काय मिळालं बघा, काय कन्वर्शन झालं बघा. CH3 CH आणि हा EH म्हणजे काय? CH2. CH3 CH2 डबल बॉन्ड कन्व्हर्ट टू सिंगल बॉन्ड ऍडिशन झाल्यामुळे डबल बॉन्ड ब्रेक होणार. CH3 CH and H means CH2 सिंगल बॉन्ड CH2. CH2 कोणाला अटॅच झाला? बोरॉन हे होणार. CH3 CH2 कोणाला अटॅच झाला? बोरॉन. नेक्स्ट पण तसाच झाला आणखी CH3 CH आणि H. CH2 डबल बॉन्ड कन्व्हर्ट टू सिंगल बॉन्ड and CH2 कोणाला अटॅच झाला? बोरॉन. सो CH3 CH2 बोरॉन. नेक्स्ट बघा, तिसरा CH3 CH पुन्हा एक H आला म्हणजे CH2 डबल बॉन्ड कन्व्हर्ट टू सिंगल बॉन्ड. CH2 कोणाला अटॅच झाला?
म्हणजे बोरॉनला. म्हणजे याचा अर्थ काय, हे तीनही जे प्रोपीन होते हे कशामध्ये कन्वर्ट झाले, प्रोपीन ग्रुपमध्ये कन्वर्ट झाले आणि कोणाला अटॅच झाले, बोरॉन. म्हणून आपण दिलं CH3 CH2 CH2 बाय 3 बोरॉन. ओके, हा झाला सिंपल फॉर्म मध्ये. इथं बघा हा सेमच आहे, फक्त इथं काय होतं हायर फॉर्म मध्ये घेतलं होतं म्हणून काय होतं डायबोरिनचे 2 होते म्हणून इथं 2 आलेला आहे. आपण इथं हाफ फॉर्म मध्ये घेतलेला आहे. आता इथं बघा हे 3 प्रोपीन ग्रुप कोणाला झाले, बोरॉन. नाउ इट इज इंटरमिजिएट, इट रिएक्ट्स विथ पेरॉक्साइड. ऑफ कोर्स अँटी-मर्करी गॉस रूल आहे आणि अँटी-मर्करी गॉस रूल यू नो दॅट अँटी-मर्करी गॉस रूल इज ऑल्सो कॉल्ड एज पेरॉक्साइड इफेक्ट. इथं पेरॉक्साइड वापरलेला आहे आपण कोणता, हायड्रोजन पेरॉक्साइड. हायड्रोजन पेरॉक्साइडचा जो आहे हायड्रोजन पेरॉक्साइड इथं मिक्स होणार कोणासोबत, हा आपला जो इंटरमिजिएट आहे प्रोपिल जो आपल्याकडे बोरेन आहे याच्यासोबत काय होणार, मिक्स होणार. कसा होणार बघा, आपण इथे लिहिलं थ्राइस OH HOOH म्हणजे पेरॉक्साइड. कसा ऍड होणार, जसा हा तुम्ही याच्यामध्ये मिक्स करसाल तसा काय निघून जाणार आहे, निघून जातो बोरॉन आणि 3 OH हे निघून गेले बघा. बोरॉन आणि 3 OH निघून गेला म्हणजे काय, बी एकच आहे बघा, बी आणि OH किती 3, सो BOH बाय 3 निघून गेला. बोरॉन हायड्रॉक्साईड निघून गेलेला आहे. राहिला काय बघा, किती राहिले आपल्याकडे प्रोपिल ग्रुप 3 आहेत, CH3 CH2 CH2 म्हणून 3 आहेत म्हणून काय लिहिलं बघा थ्राइस CH3 CH2 CH2 आणि हे कोणासोबत रिएक्ट होतील किंवा कोणासोबत अटॅच होतील, OH किती OH 3, सो थ्राइस CH3 CH2 CH2 OH. आपल्याला काय मिळालं, प्रोपेन 1 ऑन. इट इज द अँटी-मर्कॅनिकॉप्स रूल प्रोडक्ट, दॅट इज प्रोपेन 1 ऑन. हे सिंपल प्रोसेस आहे. या प्रोसेस मध्ये तुम्ही काय करू शकता, हायड्रोबोरेशन करत असाल अल्किनचं तर अँटी-मर्कॅनिकॉप्स रूल पाथ फॉलो होतो आणि अँटी-मर्कॅनिकॉप्स रूल नुसार आपल्याला काय प्रोडक्ट मिळतो, प्रोपेन 1 ऑन. इट इज द सिंपल हायड्रोबोरेशन. ओके, नाउ नेक्स्ट पार्ट, you have to also prepare the alcohol from carbonyl group and it is important part की आपल्याला अल्कोहोल तयार करायचे कोणापासून, कार्बोनिल ग्रुप पासून तयार करणार आपण. आता कार्बोनिल ग्रुप नेमके कोणते कंपाऊंड्स असतात किंवा कार्बोनिल ग्रुप्स म्हणजे कोणाला म्हणतात, तर सिंपल कार्बोनिल ग्रुप्स मीन्स और कार्बोनिल कंपाऊंड्स आर दोज कंपाऊंड व्हिच कंटेनिंग CO as a functional group किंवा त्याच्यामध्ये CO हा कंपाऊंड प्रेझेंट आहे, सॉरी CO हा ग्रुप प्रेझेंट आहे. CO ग्रुप ज्यामध्ये प्रेझेंट आहे त्याला आपण कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणतो. ओके, CO लाच म्हटलं जाते विच ग्रुप, कार्बोनिल ग्रुप, म्हणून या कंपाऊंडला कार्बोनिल कंपाऊंड्स म्हणतात. आता असे कोणते कोणते कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यामध्ये CO असतो, आपण जनरल काही एक्झाम्पल पाहणार, जसं RCOH बघा, I कंपाऊंड आहे, याचं म्हटलं जाते, याला म्हटलं जाते अल्डिहाइड. सो अल्डिहाइड मध्ये पण कोण आहे, CO आहे म्हणून हा कोण आहे, कार्बोनिल कंपाऊंड आहे. नेक्स्ट RCOR, हा आपण जनरल एक्झाम्पल घेत आहे, हा आहे कीटोन. म्हणजे कीटोन मध्ये पण कोणता ग्रुप आलेला आहे, CO, आणि ज्या कंपाऊंड मध्ये CO असतो त्याला आपण काय म्हणतो, कार्बोनिल कंपाऊंड. याच्यामध्ये पण बघा कीटोन मध्ये पण CO आहे म्हणून कीटोन पण कोणता आहे, कार्बोनिल कंपाऊंड्स आहे. नंतर RCOOH हा कोण आहे, इट इज ऍसिड. असं जनरल लिहून दिलं, इट इज कार्बोक्सिलिक ऍसिड और ऑर्गॅनिक ऍसिड. तर या ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये पण CO ग्रुप आलेला आहे हा बघा, म्हणून याला काय म्हटलं जाते, कार्बोनिल कंपाऊंड. भरपूर सारे आहेत, RCOOR हा कोण आहे, हा ईस्टर आहे. यू नो दॅट फ्लेवरिंग एजंट्स, आईस्क्रीम वगैरे जे खातो आपण त्याच्यामध्ये जो फ्लेवर्स असतो तो मॅक्सिमम जे फ्लेवर्स असतात ते ईस्टर्सच असतात. सो RCOOR याच्यामध्ये पण बघा, म्हणजे ईस्टर मध्ये पण CO ग्रुप आलेला आहे म्हणून हा पण कोण आहे, ओके, कार्बोनिल कंपाऊंड्स आहे. बरेचसे कंपाऊंड आहेत, जसं मी इथं लिहून दिलं, अल्डेहाइड आहे, कीटोन आहे, ऍसिड आहे, ईस्टर आहे, अमाइड्स आहेत, नंतर असिल क्लोराइड्स असतील किंवा अनहायड्राइड्स कंपाऊंड असतील. या सर्वांमध्ये कोण येतो, या सर्वांमध्ये CO ग्रुप येतो म्हणून यांना कोणते कंपाऊंड्स म्हटले जाते, यांना म्हटलं जाते कार्बोनिल कंपाऊंड्स. आणि या कार्बोनिल कंपाऊंड्स पासून तुम्हाला काय तयार करायचं आहे, आपल्याला तयार करायचं आहे अल्कोहोल. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. ओके, कार्बोनिल कंपाऊंड समजलेले आहेत. आता प्रिपरेशन कशी होईल किंवा आपण कसं तयार करणार हे बघणार. तर याच्यामध्ये बघा 2 कंडिशन्स आहेत. जर तुम्हाला कार्बोनिल कंपाऊंड्स पासून जर अल्कोहोल तयार करायचे असतील तर 2 कंडिशन, एक आहे बाय रिडक्शन प्रोसेस करा किंवा मग दुसरा आहे काय, बाय ग्रिग्नार्ड रिएजंट. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन तुम्ही करू शकता. तर याच्यामध्ये आपण फर्स्टली काय पाहणार, पहिले पाहू आपण काय, रिडक्शन. ओके, म्हणजे रिडक्शन प्रोसेस केली, कार्बोनिल कंपाऊंडचं जर रिडक्शन केलं तर तुम्हाला कोण मिळणार, अल्कोहोल मिळणार. पण ऍक्च्युली रिडक्शन म्हणजे काय, सो रिडक्शन मीन्स व्हॉट, रिडक्शनची एक सिंपल डेफिनेशन असते. रिडक्शन मीन्स व्हॉट, सिंपल addition of hydrogen or removal of oxygen. Okay, it is a simple definition. What is reduction process? Reduction process म्हणजे काय असते, त्या प्रोसेस मध्ये तुम्हाला हायड्रोजन ऍड करायचे असतात किंवा त्या प्रोसेस मधून जर ऑक्सिजन काढायचे असतील किंवा ऑक्सिजन निघत असतील तर त्या प्रोसेसला काय म्हणतो आपण, रिडक्शन. म्हणजे ह्या प्रोसेस आपल्याला कोणावर करायचे, कार्बोनिल कंपाऊंडवर, म्हणजे रिडक्शन करायचे आणि आपल्याला काय मिळणार, अल्कोहोल मिळणार.
आता रिडक्शन प्रोसेस करायची तर रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन आहे. आता ऍडिशन ऑफ हायड्रोजन साठी तुम्हाला हायड्रोजन लागणार आणि हायड्रोजन जे कंपाऊंड्स देतात किंवा हायड्रोजन ज्यामधून तुम्ही देता त्या कंपाऊंड्सला म्हटल्या जाते रेड्युसिंग एजंट. सिंपल डेफिनेशन आहे ना. आता इथे एक लक्षात ठेवा, हे ऑर्गॅनिकचे डेफिनेशन सांगत आहे मी. बाय रिडक्शन मीन्स व्हॉट? ऍडिशन ऑफ हायड्रोजन और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. व्हॉट इज रेड्युसिंग एजंट? की असा रिएजंट किंवा असा एजंट की जो हायड्रोजन देतात. सिंपल डेफिनेशन सांगतो, असा एजंट की जो हायड्रोजन देणार. ऍक्च्युअल मध्ये रिड्युसिंग एजंट जर तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्री असेल किंवा रिडॉक्स रिएक्शन असेल त्याच्यामध्ये आपण थोडाफार अशाच डेफिनेशन पण थोडासा वेगळा पाहतो. इट इज बेस्ड ऑन इलेक्ट्रॉन्स. तर इथं वेगळा डेफिनेशन आहे ऑर्गॅनिक मध्ये. वेगळा म्हणजे आहे सर्वांचं मिनिंग एकच, पण इथं वेगळ्या पद्धतीने सांगितलं जातं ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. आणि रिड्युसिंग एजंट म्हणजे काय म्हटलं जाते? रिड्युसिंग एजंट म्हणजे जो आपल्याला काय प्रोव्हाइड करेल? प्रोव्हाइडेड हायड्रोजन. सिंपल डेफिनेशन. जो हायड्रोजन प्रोव्हाइड करेल त्याला आपण काय म्हणणार? रिड्युसिंग एजंट. असे कोणते कोणते एजंट आहेत? तर बरेचसे एजंट आपल्याला यूज होतात. जसं आपण वापरणार H2, निकेल, प्लॅटिनम, पॅलॅडियम. इथं बघा हायड्रोजन गॅस घ्यायचा असतो, पण हायड्रोजन गॅसला जर ऍडिशन करायचं असेल, हायड्रोजन गॅसचं जर ऍडिशन करायचं असेल त्याला कॅटॅलिस्ट लागतात. कोणते? निकेल, प्लॅटिनम, पॅलॅडियम. नेक्स्ट तुम्ही वापरू शकता जसं फॉर एक्झाम्पल Na अल्कोहोल आहे. Na आणि अल्कोहोल पण तुम्हाला काय देतात? हायड्रोजन देतात. पण कोणते हायड्रोजन देतात? इथं चेंज आहे थोडंसं, हे नॅसेंट हायड्रोजन देतात. Na आणि अल्कोहोल पण हायड्रोजन देणार आणि जो हायड्रोजन देतो, जो हायड्रोजन प्रोव्हाइड करतो त्यांना काय म्हणतात? रिड्युसिंग एजंट. कोणता आहे? H2. इथे H2 ऑलरेडीच आहे म्हणून इथे काही डिफिकल्टी नाही. इथे Na अल्कोहोलला जर मिक्स करसाल तर काय देणार? ओके, हायड्रोजन देणार. पण हायड्रोजन कोणता? याला म्हटलं जाते, ज्या ब्रॅकेटमध्ये लिहिलं असे लिहिलं जातं या हायड्रोजनला म्हटलं जाते नॅसेंट हायड्रोजन. व्हॉट इज नॅसेंट हायड्रोजन? न्यूली बॉर्न हायड्रोजन. तिथंच तयार करायचे, वापरायचं, तिथच्या तिथं वापरायचं. न्यूली बॉर्न हायड्रोजन इट इज हायली रिएक्टिव्ह दॅन H2. नेक्स्ट वन बरेचसे एक्झाम्पल आहेत. आपण काही सिंपल जे आपल्यासाठी आता यूज होतील ते एक्झाम्पल पाहणार आपण. याच्यानंतर नेक्स्ट आहे NaBH4. हा आहे सोडियम बोरोहायड्राइड. सोडियम बोरोहायड्राइड ऑल्सो गिव्स H. नॅसेंट हायड्रोजन देणार म्हणजे हा पण रिड्युसिंग एजंट आहे. मेन याला LH4 H3O पॉझिटिव्ह. याला LH4 H3O पॉझिटिव्ह. हा H3O पॉझिटिव्ह म्हणजे ऍसिडिक हायड्रोजन, ऍसिडिक वॉटर थोडंसं याला LH4 सोबत वापरतात रिएक्शन कंप्लीट करण्यासाठी. हा पण एक रिड्युसिंग एजंट आहे. आपण काय देतो? नॅसेंट हायड्रोजन. बरेचसे आहेत, लक्षात ठेवा. आपण इथं काही फक्त वापरलेले आहेत. जसं हायड्रोजन आहे, इथं Na अल्कोहोल आहे, NaBH4 आहे, याला LH4 आहे. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, सोडियम बोरोहायड्राइड, ओके, सोडियम अँड अल्कोहोल, हायड्रोजन अँड निकेल, प्लॅटिनम, पॅलॅडियम. हे तीन जे आहेत हे नॅसेंट हायड्रोजन देतात. आता याच्यामध्ये महत्वाचा हा याला LH4. याला LH4 हा एकदम कॉस्टली, एक्सपेन्सिव्ह किंवा म्हणू शकता तुम्ही त्याला महाग आहे. हा काही स्पेसिफिक रिएक्शन साठीच वापरला जातो कारण हा महाग आहे. कारण काय असतं माहितीये का? बाकीचे हे जे रिएजंट आहेत हे पण रिडक्शन घडून आणतात. स्वस्तात जर रिएक्शन होत असेल तर आपण महागकडे जाणार नाही. आणि याला LH4 हा महाग असतो म्हणून हा खूप स्पेसिफिक रिएक्शन मध्ये वापरला जातो. आणि कोणत्या रिएक्शन मध्ये वापरतात आपण पाहूच पुढे. सो याला LH4. नाउ दीज आर द रिड्युसिंग एजंट. ओके, म्हणजे इथं काय पाहिलं आपण की आपल्याला रिडक्शन करायचं. रिडक्शन म्हणजे काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन करायचं. हायड्रोजन ऍडिशन जर करायची असेल हायड्रोजनची तर आपल्याला हायड्रोजन देणारे रिएजंट लागतील. ते रिएजंट कोणते आहेत? इथं बघा, यांना म्हटलं जाते रिड्युसिंग एजंट. एवढे हे सर्व बेसिक आहे. आपण आता रिएक्शन नेमकं काय, रिडक्शन कसं होणार, कोण्या कंपाऊंडचं रिडक्शन होणार. तर इथे लिहिलेलं जर आपण फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड आपण पहिला घेऊ हा अल्डिहाइड. अल्डिहाइडचं रिडक्शन करणार. ओके, आता अल्डिहाइडचे रिडक्शन करणार म्हणजे अल्कोहोल आपल्याला मिळणार आहेत. अल्डिहाइडचे रिडक्शन केलं तर कसे मिळणार बघा. अल्डिहाइडचं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण. व्हेरी सिंपल, HCOEH. हा कोण आहे? हा आहे फॉर्माल्डिहाइड. ओके, सिंपल, फर्स्ट मेंबर ऑफ अल्डिहाइड फॉर्माल्डिहाइड. याचं आपण रिडक्शन करणार. रिडक्शन करण्यासाठी आपल्याकडे पर्याय आहेत पण आपण सिंपल घेणार कोण? हायड्रोजन गॅस. ओके, जर तुम्ही हायड्रोजन घेतला तर हायड्रोजन गॅस याच्यावर ऍड होणे, डायरेक्टली ऍड होणे पॉसिबल होणार नाही. म्हणून आपल्याला इथं कॅटॅलिस्ट वापरावे लागतात. कोणते वापरणार आपण? फाइनली डिवाइडेड निकेल और प्लॅटिनम किंवा काय वापरणार? पॅलाडियम. ओके, इट रिक्वायर्स सम टेम्परेचर दॅट इज 413 केल्विन. कुठं कुठं तुम्ही H वापरू शकता. ठीक आहे, डिपेंड्स ऑन कंडिशन. सो इथं आहे हायड्रोजन गॅस आहे, निकेल, प्लॅटिनम आणि पॅलाडियम आपण इथं कॅटॅलिस्ट घेतलेले आहेत. आणि हे कॅटॅलिस्ट काय करतात? निकेल, प्लॅटिनम आणि पॅलाडियम यापैकी तुम्ही कोणी घेऊ शकता. जनरली निकेल घेतात कारण प्लॅटिनम महाग आहे. तर यामध्ये जर हा कॅटॅलिस्ट वापरत असाल तुम्ही, हे कॅटॅलिस्ट काय करतात? सरफेस प्रोव्हाइड करतात रिएक्शन होण्यासाठी. आणि हा हायड्रोजन काय होतो? या कार्बोनिल ग्रुपवर ऍड होतो. बघा कसा, H. कारण आपल्याला माहिती आहे व्हॉट इज रिडक्शन? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन कुठे होते? कार्बोनिल ग्रुपला असं ऍडिशन ऑफ हायड्रोजन होते. हे झाली ऍडिशन ऑफ हायड्रोजन. इथं काय मिळेल बघा बरं, HC. हा त्याचा स्वतःचा H.
इथं काय झालं बघा, हा एक रेड कलरचा म्हणजे हा हायड्रोजन आपण इथं ऍड केलेला आहे, हा एक हायड्रोजन, आणि इथं काय डबल बॉन्ड करून सिंगल बॉन्ड ओ, आणि याला कोण अटॅच झाला एच. याच कंपाऊंडला काय म्हटलं जाते, CHHH म्हणजे CH3OH, म्हणजेच आपण याला असं लिहू आहे CH3OH, दॅट इज मिथिल अल्कोहोल. मिळाला अल्कोहोल. नेक्स्ट पाहू आपण फॉर्मॅलिटीच्या ऐवजी एक वेगळं एक्झाम्पल आणखी घेऊ आपण बघा, CH3COH. हा कोण आहे, हा आहे ऍसिटाल्डिहाइड. तुम्ही याचा आयपीसी नाव पण देऊ शकता, इथेनॉल आहे. हा ऍसिटाल्डिहाइड आहे, याचं रिडक्शन करणार कोण घेणार, हायड्रोजन. दिस रिएक्शन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम और पॅलाडियम. इट रिक्वायर टेम्परेचर. ओके, पुन्हा ऍडिशन होईल. ऍडिशन आपण पहिले शिकलोय, कुठे होणार आहे, अक्रॉस डबल बॉन्ड, दॅट इज कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनला ऍडिशन होणार आहे. हे ऍडिशन झाले. जसे अक्रॉस डबल बॉन्ड ऍडिशन झालेली आहे, हायड्रोजनची काय कंपाऊंड मिळेल, CH3, जसे तसा C. आता इथं बघा C आणि हा याचा ऑलरेडी H. CH याला कोण अटॅच झाला, आणखीन एक H अटॅच झाला, हा म्हणजे हा CH चा काय झाला CH2, आणि हा डबल बॉन्ड करून सिंगल बॉन्ड, आणि O आणि H म्हणजेच काय OH या साईडला दिला. हा कोण आहे, हा इथेनॉल आहे, आणि हा काय आहे प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे जनरली तुम्ही असं म्हणू शकता इथं की अल्डिहाइडचं जर रिडक्शन करत असाल तर तुम्हाला अल्कोहोल मिळणार, पण कोणते अल्कोहोल मिळण्याचे चान्सेस असतात, प्रायमरी अल्कोहोल. काय असतं, नीट जे सीईटी शिकत असताना ह्या कंडिशन्स अशा वापराव्या लागतात तुम्हाला, किंवा अशा पद्धतीने पण विचार करावा लागतो की जर अल्डिहाइड असेल, कोणताही अल्डिहाइड असेल त्याच्यावर तुम्ही रिडक्शन करा, आणि त्याचं जर रिडक्शन करत असाल तर जनरली कोणते अल्कोहोल मिळण्याचे चान्सेस असतात, तर प्रायमरी अल्कोहोल मिळण्याचे चान्सेस असतात. एक आणखी एखादं एक्झाम्पल घेऊ शकतो आपण. तर आपण काय करणार बघा, बेन्झाल्डिहाइड, चेंज COH, इट इज बेन्झाल्डिहाइड. आता पुढे डायरेक्ट लिहून देतो, H2 इन प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम अँड पॅलाडियम. ओके, बेन्झाल्डिहाइड आहे, बेन्झाल्डिहाइडवर रिडक्शन करा, काय होणार, रिडक्शन मीन्स ऍडिशन ऑफ हायड्रोजन कुठे होणार, अक्रॉस डबल बॉन्ड, दॅट इज कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. ऍडिशन झालेली आहे, आपल्याला काय मिळेल, हा ऍज इट इज बेन्झीन रिंग. इथं काय CH आणि हा एक H ऍड झालेला आहे, सो CH2, CH कन्वर्टेड टू CH2 कारण H आहे. इथं बॉन्ड आणि डबल बॉन्ड करून सिंगल बॉन्ड O, आणि कोण EH. हा कोण आहे, हा आहे ऑफकोर्स बेन्झीन अल्कोहोल. आपण ऑलरेडी पाहिलेला आहे पहिल्या लेक्चर्स मध्ये. हा बेन्झीन अल्कोहोल कोणता अल्कोहोल आहे, प्रायमरी अल्कोहोल. व्हाय प्रायमरी अल्कोहोल, बिकॉज OH अटॅच टू दोस कार्बन व्हिच इज अटॅच टू ओनली वन कार्बन एटम, इट इज बेन्झीन अल्कोहोल. ओके, हे सर्व प्रायमरी अल्कोहोलचे एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे याचा अर्थ काय होतो, तुम्ही जर कोणताही अल्डिहाइड जर घेत असाल आणि त्याच्यावर जर रिडक्शन करायचा प्रयत्न करत असाल तर आपल्याला काय मिळतो, अल्कोहोल मिळतो, आणि तोही कोणता अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल. ओके, हे झालं एक्झाम्पल्स. आता याच्यामध्ये आपल्याला काही चेंज पाहायचा असते, कोणता बघा, अल्डिहाइड पासून जर आपण अल्डिहाइडचं जर आपण रिडक्शन केलं तर आपल्याला काय मिळतो, आपल्याला माहिती आहे अल्कोहोल मिळतात. कोणते मिळतात, प्रायमरी अल्कोहोल. आता हे तर झालं जनरल, पण जेव्हा तुम्ही सीईटी, नीट आणि जेईचा विचार करता तर याच्यामध्ये थोडासा चेंज येतो. जर सपोज अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असेल तर काय, अल्डिहाइडच पण कोणता, अनसॅच्युरेटेड असेल तर काय गडबड होईल बघा बरं. सपोज आपल्याकडे एखादा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे, हा आहे अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. ओके, आता अनसॅच्युरेटेड म्हणजे कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे, आणि इथं कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. हा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आहे, याच्यावर तुम्हाला रिडक्शन करायचं आहे. ओके, इट अंडरगोज रिडक्शन. आता याच्यावर जर रिडक्शन करायचे तर आपल्याला प्रोडक्ट कोणता पाहिजे, आपल्याला प्रोडक्ट तर पाहिजे अल्कोहोल. आता या अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून अल्कोहोल कसा मिळेल, तर लक्षात ठेवा इथं एक स्पेसिफिक रिएजंट तुम्हाला वापरावा लागतो. कारण रिडक्शन तर करायचे, रिडक्शन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन तर करायचं आहे, आणि ऍडिशन ऑफ हायड्रोजन जनरली डबल बॉन्डेड वर होत असते. इथं दोन प्रकारचे डबल बॉन्ड आहेत, कार्बन डबल बॉन्ड कार्बन अँड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. तर तो येणारा जो रिडक्शन मधला हायड्रोजन आहे तो कुठे ऍड होईल, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन की कार्बन डबल बॉन्ड कार्बन. तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला इथं असा रिएजंट वापरायचा आहे की त्याचे हायड्रोजन फक्त कोणावर ऍड होतील, कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. आणि असा रिएजंट आहे कोण, LiAlH4H3O पॉझिटिव्ह. ऍक्च्युअल मध्ये LiAlH4H3O पॉझिटिव्ह म्हणजे लिथियम अल्युमिनियम हायड्राइडचे जे हायड्रोजन असतात हे स्पेसिफिकली फक्त कोणावर ऍड होतात, CO ग्रुपवरच ऍड होतात. म्हणून अशा कंडिशन मध्ये LiAlH4 जरी महाग आहे तरी आपल्याला वापरावा लागतो. आणि रिएक्शन्स कशी होईल बघा, टॉईस नॅसेंट हायड्रोजन सिम्पली आपण घेणार, कोणाकडून आहेत मिळालेले हे टॉईस नॅसेंट हायड्रोजन, इथं लिहिणार LiAlH4H3O पॉझिटिव्ह.
काय मिळेल प्रोडक्ट? मी आता सांगितलं LiNH4 चे हायड्रोजन स्पेसिफिक असतात. हे हायड्रोजन ऍसिड हायड्रोजन कोणावर ऍड होतात? फक्त C डबल बॉन्ड ओवरच ऍड होतात. हे बघा इथंच ऍड होणार आणि आपल्याला काय प्रोडक्ट मिळणार? आपल्याला प्रोडक्ट मिळतो. याला आपण काही चेंज होणार नाही. हा असं जास्त तरी का नेचर ऍडिशन झालेलीच नाहीये. CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड इथं बघा CH आणि H म्हणजे काय? CH2 आणि कोण? OH. हा कोण आहे? हा अनिल अल्कोहोल आहे. आपण पहिलेच पाहिलेलं आहे. अनिल अल्कोहोल आहे प्रायमरीच अल्कोहोल हा अनिल अल्कोहोल आहे. म्हणजे आपल्याला काय मिळालं? अल्कोहोल मिळालेला आहे आणि आपण स्पेसिफिकली इथं एक रिएजंट वापरलेला आहे. तो कोणता? LiLH4 ज्याचे हायड्रोजन कोणाला ऍड झाले? फक्त हायड्रोजन कोणाला ऍड झालेले आहेत? फक्त CO ग्रुपवर. आता काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की सर आपण पहिल्या केसमध्ये तर इथं हायड्रोजन गॅस आणि निकेल वगैरे वापरलेले आहेत, निकेल प्लॅटिनम. तो वापरला तर नेमकी रिएक्शन्स काय होईल ती पण बघू आपण. ओके, याच्यावर जर हाच कंपाऊंड आहे आणि याच्यावर जर समजा तुम्ही काय केले, थोडंसं या साईडला हे बघा, याच्यावर हा जो आहे अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड, याच्यावर आपण काय वापरला? हायड्रोजन गॅस आणि कोण? निकेल प्लॅटिनम अँड पॅलाडियम. आणि हा हायड्रोजन गॅस कसा घेतला? हा घेतला लिमिटेड. कीप इन माइंड लिमिटेड आहे, कमी प्रमाणात आहे. ओके, लिमिटेड घेतला किंवा स्पेसिफिक घेतला हायड्रोजन गॅस, तर हा काय करेल माहितीये का? हा हायड्रोजन गॅस कोणावर ऍड होणे प्रिफर करतो? तर हायड्रोजन गॅस आणि निकेलच्या प्रेझेन्स मध्ये हायड्रोजन गॅस हा या अनसॅच्युरेशनवर ऍड होणे प्रिफर करते आणि आपल्याला कंपाऊंड मिळते. हा जर इथे ऍड झाला तर कसा ऍड होईल बघा. इथे ऍड नाही होणार. नेक्स्ट क्वेश्चन, इथं आणि इथं ऍड झाला काय भेटेल? कंपाऊंड CH3 CH2 आणि H डबल बॉन्ड करून सिंगल बॉन्ड CH आणि हा H दॅट इज CH आणि इथं कोण? COH. आपल्याला काय कंपाऊंड मिळाला? आपल्याला मिळाला अल्डेहाइड. आपल्याला पाहिजे होता अल्कोहोल, मिळाला काय? अल्डेहाइड. म्हणजे जर अनसॅच्युरेटेड जर तुमच्याकडे अल्डेहाइड असेल आणि अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड जर तुम्ही घेत असाल आणि त्याच्यावर जर हायड्रोजन आणि निकेलची जर रिएक्शन करत असाल तर तुम्हाला सॅच्युरेटेड अल्डेहाइड भेटेल. म्हणजे याचा अर्थ हा अनसॅच्युरेटेड जो आहे डबल बॉन्ड कशामध्ये कन्वर्ट झाला? सिंगल बॉन्ड. नेक्स्ट कंडिशन, जर सपोज तुम्ही काय केलं, याच्यावरच काय घेतला? H2 घेतला आणि निकेलच असेल, म्हणजे निकेल प्लॅटिनम पॅलाडियम, पण हा कसा असेल? हा एक्सेस असेल. हा जर एक्सेस असेल तर इथं आणखी रिएक्शन मध्ये चेंज होते, कारण हा हायड्रोजन गॅस एक्सेस असल्यामुळे हा काय करतो? या कार्बन डबल बॉन्ड कार्बनला पण रिड्यूस करते आणि कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनला पण रिड्यूस करते. आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल? रिड्यूस करतो म्हणजे इथं पण सेमच काय होईल बघा. CH2 आणि H CH3 बॉन्ड CH आणि H दॅट इज CH2. मी म्हटलं एक्सेस आहे त्याच्यामुळे याला पण रिड्यूस करतो तो, तर काय मिळेल बघा. इथं माहितीच आपल्याला याला जर रिड्यूस झाला तर कसा होईल? त्याच्यावर जर ऍडिशन झाली तर H. ओके, आणि काय मिळेल? CH म्हणजेच काय? CH2 डबल बॉन्ड करून सिंगल बॉन्ड दॅट इज OH. ओके, हा मिळाला तुम्हाला अल्कोहोल. आणि हा कोणता अल्कोहोल आहे? हा सॅच्युरेटेड अल्कोहोल आहे. हा कोणता? हाई अल्कोहोल आहे. हा कोणता होता? अनसॅच्युरेटेड. हा कोणता? सॅच्युरेटेड अल्कोहोल. हा कोणता? सॅच्युरेटेड अल्डिहाइड. म्हणजे एकाच कंपाऊंड पासून, एकाच अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून तुम्हाला 3 पद्धतीचे प्रोडक्ट इथं मिळू शकतात. हे अशा कंडिशन्स तुम्हाला CET नीट आणि JEE मध्ये येतात. थोडंसं रिपीट करू. जर समजा तुमच्याकडे अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड असेल आणि अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड पासून जर तुम्हाला काय लागत असेल? अल्कोहोल लागत असेल, तोही अनसॅच्युरेटेड अल्कोहोल लागत असेल, तर तुमच्याकडे स्पेसिफिक रिएजंट घ्यावा लागेल. कोणता? LiLH4, बिकॉज द हायड्रोजन ॲटम ऑर हायड्रोजन ऑफ LiLH4 ओनली ऍड ऑन द कार्बोनिल ग्रुप. हे LiLH4 चे हायड्रोजन फक्त कार्बोनिल ग्रुपवरच ऍड होतात, स्पेसिफिक आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला याच्यापासून अल्डेहाइडच लागत असेल, हा एक अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड आणि अल्डेहाइड लागतो पण सॅच्युरेटेड, तर लिमिटेड हायड्रोजन गॅस घ्यायचा आणि निकेल वापरून तुम्ही काय वापरू शकता? तिथं काय तयार करू शकता? अल्डिहाइड. जर सपोज याच अनसॅच्युरेटेड अल्डेहाइडवर जर तुम्ही एक्सेस हायड्रोजन गॅस आणि निकेल वापरला तर तुम्हाला काय मिळतो? अल्कोहोल मिळेल. पण हा अल्कोहोल कोणता असेल? हा सॅच्युरेटेड अल्कोहोल असेल. या पद्धतीने तुम्हाला इथं रिएक्शन्स मध्ये प्रोडक्ट लक्षात ठेवायचे असतात. आपण एक एक्झाम्पल आणखी घेऊ आणि काय काय प्रोडक्ट मिळू शकतात हे बघा. सपोज आपल्याकडे कंपाऊंड आहे या पद्धतीने, इथं COH आणि डबल बॉन्ड. हा एक कंपाऊंड आहे. ओके, सिंपल. आता थोडासा लहान घेऊ. हा अल्डेहाइड आहे. ओके, आता याच्यापासून तुम्हाला कोणता अल्कोहोल पाहिजे, म्हणजे कोणता अल्कोहोल मिळेल किंवा कसा मिळेल हे आपल्याला पाहायचंय. सपोज आपण काय करणार बघा, इथं घेऊ हायड्रोजन निकेल, पण काय घेणार? लिमिटेड किंवा मग रिक्वायर्ड जेवढा असेल तेवढा.
इथं पण काय वापरला आपण हायड्रोजन निकेल म्हणजे कसं आपण एक्सेस आणि इथं वापरला स्पेसिफिक LiLH4 स्पेसिफिक आहे H3O पॉझिटिव्ह. काय काय प्रोडक्ट मिळतील हे डायरेक्टली तुम्हाला समजलं पाहिजे. जर मी इथं लिमिटेड हायड्रोजन गॅस जर वापरत असेल लिमिटेड म्हणजे हा हायड्रोजन गॅस तसे लक्षात ठेवायचं हायड्रोजन गॅस डायरेक्टली कोणावर अटॅक करणे प्रिफर करतो कार्बन डबल बॉन्ड कार्बन. मग काय मिळेल लिमिटेड आहे दोनच समजा आपल्याकडे हायड्रोजन किंवा एकाच हायड्रोजनचा मॉलिक्यूल आहे कोणावर ऍड होणे प्रिफर करेल कार्बन डबल बॉन्ड कार्बन. हा आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल इथं अटॅक करेल तो आणि आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल सेम COH. ओके नाउ नेक्स्ट वर्स इथं H2 आहे निकेल पण हायड्रोजन गॅस एक्सेस आहे आपल्याला माहिती आहे एक्सेस असेल तर हा दोघांनाही रिड्यूस करणे प्रिफर करतो म्हणजे आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल ॲज इट इज डबल बॉन्ड इनटू सिंगल बॉन्ड आणि COH चं कन्व्हर्जन कशामध्ये CH2OH. ओके नाउ नेक्स्ट केस या केस मध्ये LiLH4 आहे इट इज द स्पेसिफिक रिएजंट इट ओनली अटॅक ऑन कार्बोनिल ग्रुप. काय मिळेल सांगा प्रोडक्ट हा ॲज इट इज आणि आपल्याला इथं काय मिळेल CH2OH. म्हणजे एकाच कंपाऊंड पासून जर तुम्ही जसे जसे रिएजंट वेगवेगळे घेसाल तसे वेगवेगळे प्रोडक्ट मिळण्याचे तुम्हाला चान्सेस असतात. म्हणून हे महत्त्वाचं असते की तुम्हाला रिडक्शन करायचं असेल अल्डेहाइडचं आणि अल्डेहाइडचं रिडक्शन करत असताना तुम्ही कोणते रिएजंट यूज करता त्याच्यानुसार तुम्हाला काय मिळत असतात प्रोडक्ट मिळत असतात. आणि इथं आपण काय असतं मेन काय शिकायचं असेल की अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड जर तुमच्याकडे असेल अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड और कीटोन कोणी असो अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड और कीटोन जर तुमच्याकडे असतील आणि त्याला जर तुम्हाला अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर स्पेसिफिक वापरायचा असतो रिएजंट कोणता LiLH4 जरी तो महाग असेल तरी तोच वापरायचा. ओके हे झालं अल्डिहाइड पासून अल्कोहोल तयार करणे. नेक्स्ट आपण कीटोन. आता कीटोन पासून अल्कोहोल कसा तयार होईल व्हेरी सिंपल वन. कीटोनचं एखादं एक्झाम्पल घेऊ आपण CH3 याच्यावर रिडक्शन करताना आपल्याकडे पुन्हा पर्याय आहे आपण हायड्रोजन गॅस घेऊ किंवा मग LiLH4 घेणार. पण जर सिम्पली हायड्रोजननी होत असेल तर LiLH4 वापरायची गरज नाही. In presence of nickel, platinum or palladium, it require temperature. Okay, simple. काय होईल सांगा हायड्रोजन गॅस आहे कुठं ऍड होणे प्रिफर करेल कार्बन डबल बॉन्ड वर ऍड होणे प्रिफर करतो पण तो नाहीच आहे मग कोणाला आहे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन इथं ऍड होईल हा झाला ऍड. ओके नेक्स्ट काय मिळेल प्रोडक्ट बघा CH3 ॲज इट इज C हा H नेक्स्ट CH आणि डबल बॉन्ड इनटू सिंगल बॉन्ड दॅट इज OH आणि हा बॉन्ड दॅट इज CH. हा कोण आहे हा आहे प्रोपेन टू ऑल आणि प्रोपेन टू ऑल आहे पण कोणता अल्कोहोल आहे हा सेकंडरी अल्कोहोल. ओके पहिल्या केस मध्ये लक्षात ठेवा अल्डेहाइड पासून कोणता मिळाला होता प्रायमरी अल्कोहोल. इथं काय मिळत आहे सेकंडरी अल्कोहोल मिळत आहे म्हणजे अल्डेहाइडचे रिडक्शन करा प्रायमरी अल्कोहोल भेटेल कीटोनचे रिडक्शन करा सेकंडरी अल्कोहोल मिळेल. हा झाला सिंपल कीटोन पासून आपण अल्कोहोल मिळवला सेकंडरी अल्कोहोल मिळते. पुन्हा तीच कंडिशन मी जर अनसॅच्युरेटेड कीटोन घेतला तर कोणता कीटोन अनसॅच्युरेटेड कीटोन हे बघा डबल बॉन्ड पण आहे कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि कीटोन पण आहे. आता मला काय लागते याच्यापासून कोणता प्रोडक्ट मिळते ते डिपेंड करेल रिएजंट. सपोज पुन्हा इथं बघू आपण चेंज करू इथं लिहू लक्ष द्या या अनसॅच्युरेटेड कीटोनवर तुम्ही वापरला हायड्रोजन गॅस आणि कोण निकेल. ओके प्लॅटिनम वा पॅलाडियम कसा लिमिटेड असेल. ओके लिमिटेड असेल किंवा मग रिक्वायर्ड असेल तेवढा असेल तर काय प्रोडक्ट मिळेल तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन गॅस कुठं ऍड होईल फक्त कुठं हायड्रोजन आहे फक्त ऍड कुठं होईल कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन की कार्बन डबल बॉन्ड कार्बन. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं हायड्रोजन गॅस प्रिफर्ड कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ओके लिमिटेड असेल त्याच्याकडे दोन ऑप्शन आहेत हा हायड्रोजन इथं पण ऍड होऊ शकतो इथं पण ऍड होऊ शकतो पण हायड्रोजन गॅस नेहमी कुठं प्रिफर्ड करते फर्स्ट कार्बन डबल बॉन्ड कार्बन आणि जर कार्बन डबल बॉन्ड कार्बन नसतात तर कोणाला ऍड झाला असतात कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन हे बघा इथं. म्हणून हा हायड्रोजन प्रिफर करेल. आता याला कार्बन डबल बॉन्ड कार्बन आहे इथं म्हणून हा इथे ऍड होणे प्रिफर करतो. काय प्रोडक्ट मिळेल प्रोडक्ट ओके डबल बॉन्ड इनटू सिंगल बॉन्ड आपल्याला इथं हा डबल बॉन्ड ॲज इट इज हा सेकंडरी. ओके हा मिळाला प्रोडक्ट. इथं आपण हायड्रोजन गॅसेस वापरणार इन प्रेझेन्स ऑफ निकेलच पण एक्सेस घेऊ. काय मिळेल एक्सेस घेतला तर आपल्याला माहिती आहे एक्सेस हायड्रोजन गॅस म्हणजे आपल्याला हायड्रोजन गॅस भरपूर प्रमाणात आहे. मग काय करेल तू कार्बन डबल बॉन्ड कार्बनला रिड्यूस करेल आणखी हायड्रोजन आहे तो कोणाला रिड्यूस करेल कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन. आपल्याला काय प्रोडक्ट मिळेल बघा कार्बन डबल बॉन्ड कार्बन कन्वर्ट इनटू कार्बन सिंगल बॉन्ड कार्बन रिड्यूस झाला एक्सेस आहे हायड्रोजन आणि हा पण रिड्यूस झाला काय मिळेल OH दॅट इज सेकंडरी अल्कोहोल सायक्लोहेक्सॅनॉल सेकंडरी अल्कोहोलच मिळेल हा मिळाला. ओके
जर सपोज आता आपण आपल्याकडे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन म्हणजे इथं कीटोन आहे, अनसॅच्युरेटेड कीटोन आहे. जर सपोज तुम्ही इथं स्पेसिफिक रिएजंट वापरला कोणता, LiLH4H3O पॉझिटिव्ह, हा स्पेसिफिक रिएजंट असतो, महाग आहे, स्पेसिफिक रिएजंट आहे. याचे हायड्रोजन कोणावर अटॅक करत असतात, ओनली कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, कार्बोनिल ग्रुपवर अटॅक करतात. काय प्रोडक्ट मिळेल, LiLH4 चे हायड्रोजन कार्बन डबल बॉन्ड कार्बनवर अटॅक करत नाहीत ऍज इट इज, पण कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजनवर ऍड होतात. म्हणून काय, इथं एक हायड्रोजन इथं आणि एक हायड्रोजन इथं. सो हा मिळाला तुम्हाला. ओके, म्हणजे हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की अनसॅच्युरेटेड ज्या ठिकाणी अल्डेहाइड आणि कीटोन येत असेल त्या ठिकाणी तुम्हाला जे प्रोडक्ट आहेत हे अकॉर्डिंग टू रिएजंट मिळणार आहेत. आणि अनसॅच्युरेटेड अल्डेहाइड आणि कीटोन असेल आणि अल्कोहोल लागत असेल तर स्पेसिफिक रिएजंट वापरा. कोणता, LiLH4. हे सिंपल एक्झाम्पल आहे अल्डेहाइड आणि कीटोन. काही जणांच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो की अल्डेहाइड आणि कीटोन मध्ये अनसॅच्युरेशन असताना LiLH4 चा हायड्रोजन हा फक्त कार्बोनिल ग्रुपवरच का अटॅक करतो, कार्बन डबल बॉन्ड कार्बनवर का अटॅक करते, याचं पण आन्सर मी तुम्हाला सांगून देतो. LiLH4 चं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर हा असतो पॉझिटिव्ह आणि L H H H आणि H हा असतो निगेटिव्ह. हा आहे LiLH4. आणि अल्युमिनियमला जे अटॅच असणारे जे हायड्रोजन असतात यांना आपण हायड्राइड्स म्हणतो, कारण याचं नावच आहे लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. आणि हायड्रोजनला हायड्राइड केव्हा म्हणतात, जेव्हा हायड्रोजनवर कोणता चार्ज असते, निगेटिव्ह. तुम्ही रिडॉक्स रिएक्शन मध्ये पण माहिती आहे तुम्हाला की जर आपण रिडॉक्स रिएक्शन मध्ये शिकतो की जर हायड्रोजन हा एखाद्या मेटलला अटॅच असेल तर त्याची ऑक्सिडेशन स्टेट -1 असते. -1 म्हणजे काय, त्याच्यावर चार्ज निगेटिव्ह असते. ओके, तर लिथियम अल्युमिनियम हायड्राइड मधले जे हायड्रोजन आहे याच्यावर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. आणि म्हणून हे कोणावर प्रिफर करतात, कार्बोनिल कंपाऊंडवर अटॅक करणे प्रिफर करतात. कारण कार्बोनिल जो असतो ना हा पण पोलर नेचरचा आहे, याच्यावर पण चार्जेस असतात ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. म्हणजे LiLH4 चे हायड्रोजनवर निगेटिव्ह चार्ज आणि म्हणजे हा पोलर नेचरचा आहे. आणि CO जो आहे हा पण पोलर नेचरचा आहे, म्हणून इथे ते ऍड होणे प्रिफर करतात. कार्बन डबल बॉन्ड कार्बनवर कोणत्याही प्रकारचे चार्जेस नसतात. म्हणून LiLH4 चे जे हायड्रोजन असतात ज्यांना आपण हायड्राइड म्हणतो हे कुठे अटॅक करणे प्रिफर करतात, कार्बोनिल. आणि कुठे अटॅक करणे प्रिफर करत नाही, कार्बन डबल बॉन्ड कार्बन. ओके, याचं थोडक्यात मेकॅनिझम पण आपण पाहू शकतो. अल्डिहाइडला घेऊन एखाद्या अल्डिहाइडला घेऊन मेकॅनिझम पण सांगून देतो LiLH4 चा. ऍक्च्युअली ऍड कसे होतात हे बघा. एक घेऊ आपण CH3COH, आपण ऍसिटाल्डिहाइड घेतला. ओके, ऍसिटाल्डिहाइडवर रिडक्शन होणार. कसं होणार रिडक्शन, तर आपण कोण वापरलेला आहे, LiLH3H असा लिहितो. LiLH3H म्हणजे LiLH4. आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे हायड्रोजनवर कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह. ओके, आणि या कार्बोनिल ग्रुप जो आहे ना या कार्बनवर कोणता चार्ज आहे, पॉझिटिव्ह. ऑक्सिजनवर कोणता आहे, निगेटिव्ह, ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, त्याच्यामुळे निगेटिव्ह चार्ज, इथं कोणता, पॉझिटिव्ह चार्ज. आता LiLH4 मधला हायड्रोजनवरही निगेटिव्ह चार्ज आहे. हा कोणावर ऍड होईल आपल्याला माहितच आहे. LiLH4 चा हायड्रोजन कोणावर ऍड होईल, कार्बनवर. का बरं, हा निगेटिव्ह हा काय, पॉझिटिव्ह. डबल बॉन्ड कन्वर्ट इनटू सिंगल बॉन्ड. कोणावर इलेक्ट्रॉन गेले, ऑक्सिजन. आणि हा ऑक्सिजन कोणावर ऍड होतो, अल्युमिनियमवर. ओके, काय मिळेल, इंटरमिजिएट मिळेल तुम्हाला बघा. CH3 काय, CH ऍज इट इज. इथं पण ऍड झाला, LiLH4 जो होता त्याचा हायड्रोजन इथं आलेला, हा झाला ऍड. डबल बॉन्ड कन्वर्ट इनटू सिंगल बॉन्ड. कोण आहे वर, ऑक्सिजन. ऑक्सिजन कोणावर ऍड झाला किंवा कोणाला अटॅच झाला, Al. ओके, Al ला आणखी कोण राहिलेला आहे अटॅच, हायड्रोजन. आणि हा आपल्याला मिळाला इंटरमिजिएट. ओके, आणि इथं असतोच कोण, पॉझिटिव्ह. नेक्स्ट काय होईल, आता हे इथं अटॅक झाले होते, आता हा मिळालेला आहे प्रोडक्ट तुम्हाला. आता नेक्स्ट काय होईल, नेक्स्ट आपल्याला पाहायचं की याचं कन्व्हर्शन अल्कोहोल मध्ये कसं होतं. आपण आणखी याच्यामध्ये कोण वापरतो, H3O पॉझिटिव्ह किंवा H2O, कुठे कुठे H2O पण देतात, H2O. तर हे काय करतो माहिती आहे का, हा ऑक्सिजन हा काय करतो, या H2O घेत असाल तर हा असा, हा पॉझिटिव्ह, हा काय निगेटिव्ह. H3O घेत असाल तर हा असा असतो. ओके, हा पॉझिटिव्ह पण इथे. तर हा ऑक्सिजन काय करतो माहितीये का, ज्याच्या निगेटिव्ह चार्ज आहे हा या हायड्रोजनवर अटॅक करतो आणि आपल्याला काय मेन प्रोडक्ट मिळेल बघा, CH3 CH आणि H म्हणजेच कोण, CH2 आणि O आणि याचा H, सो OH. हा काय आहे, इथिल अल्कोहोल. ओके, सो इट इज द सिंपल
मेकॅनिझम. या सिंपल मेकॅनिझम मध्ये पण इथं महत्वाचं काय आहे बघा, LiOH4 च्या हायड्रोजननी कोणावर अटॅक केला होता, कार्बोनिलवरच अटॅक केला. का बरं हायड्रोजन कार्बोनिल अटॅक करते, कारण याच्यावर कोणता चार्ज असतो, निगेटिव्ह. ओके, इट इज हायड्राइड फॉर्म. आणि हा या कार्बनवर अटॅक करतो, कार्बोनिल कार्बनवर, कारण याच्यावर कोणता चार्ज असतो, पॉझिटिव्ह. हे सिंपल आहे. म्हणून आपण असं म्हणतो की LiNH4 मधला जो हायड्रोजन आहे तो LiNH4 मधला हायड्रोजन फक्त कोणावर अटॅक करणे प्रिफर करतो, कार्बोनिल ग्रुप. आणि कोणावर अटॅक करणार नाही, कार्बन डबल बॉन्ड कार्बन. हे सिंपल आहे रिडक्शन. तुम्ही आणखी काय करू शकता, झाला अल्डेहाइड झाला, कीटोन झाला. आता अल्डेहाइड पासून काय मिळाला, प्रायमरी अल्कोहोल. कीटोन पासून काय मिळाला, सेकंडरी अल्कोहोल. तुम्ही ऍसिड पण घेऊ शकता. ऍसिडचं पण एखादं एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण. CH3 COOH. ओके, इट इज ऍसिड, दॅट इज ऍसिटिक ऍसिड. ऍसिटिक ऍसिडचं आपण रिडक्शन करणार, सिंपल वन. कोणता रिएजंट वापरू शकता तुमच्यावर डिपेंड करेल. ओके, नॅसेंट हायड्रोजनच घेऊ आणि आपण एखादा रिएजंट घेऊ, जसं LiNH4. तुम्ही दुसरे पण घेऊ शकता, LiNH4 H3O पॉझिटिव्ह. काय होईल बघा, हे नॅसेंट हायड्रोजन काय करतात, फर्स्ट ऑफ ऑल LiNH4. आता इथं मेकॅनिझम वगैरे सांगण्याचं काही जास्त हे नाही आहे. LiNH4 चे हायड्रोजन काय करतील, ट्वाइस हायड्रोजन अँड ऑक्सिजन घेऊन जातील. काय मिळेल आपल्याला, पहिले ऍसिडचं कन्व्हर्शन कशात करते, CH3 CO आणि इथं EH. हा कोण आहे, हा मिळाला ऍसिड अल्डिहाइड. म्हणजे याचा अर्थ काय, एखादा जर ऍसिड असेल तर त्याच्यावर जर तुम्ही रिडक्शन केलं तर तुम्हाला त्याच्यापासून पहिले काय मिळतो, अल्डिहाइड मिळतो. इथं पण मिळाला ऍसिड अल्डिहाइड. याच्यावर पुन्हा रिडक्शन होईल. आता याच्यावर जर पुन्हा रिडक्शन झालं तर तुम्हाला माहिती आहे नॅसेंट हायड्रोजन कोणापासून असतील, LiNH4. पुन्हा रिडक्शन होईल. पुन्हा रिडक्शन होणे म्हणजे आता काय होईल, ऍडिशन होईल. कुठं, अक्रॉस डबल बॉन्ड कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन, तिथं ऍडिशन झालेलं आहे. काय प्रोडक्ट मिळेल तुम्हाला, CH3 CH आणि H, दॅट इज CH2 आणि काय OH, दॅट इज इथिल अल्कोहोल. म्हणजे तुम्ही काय करू शकता, एखाद्या ऍसिडवर जर तुम्ही रिडक्शन केलं तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळतो, अल्कोहोल. पण या प्रोसेस मध्ये तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल की ऍसिड फर्स्टली कन्वर्ट इनटू अल्डिहाइड अँड देन अल्डिहाइड कन्वर्ट इनटू ऍसिड, देन अल्डिहाइड कन्वर्ट इनटू अल्कोहोल. आणि कोणता अल्कोहोल, प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे ऍसिडला पण तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करू शकता, अल्कोहोल मध्ये कन्वर्ट करू शकता. ओके, नेक्स्ट पाहू आपण इस्टरला पण आपण कन्वर्ट करू शकतो. आता इस्टरला कसं कन्वर्ट करणार तुम्ही हे बघा. एखादा इस्टर घेऊ आपण, CH3 COO CH3. हा इस्टर आहे, याचं नाव आहे मिथिल ऍसिटेट. याच्यावर रिडक्शन करा. आता इस्टरवर रिडक्शन करत असताना तुम्हाला इथं पण व्यवस्थित जे आहेत रिएजंट वापरावे लागतात. आपण वापरणार ट्वाइस नॅसेंट हायड्रोजन. समजण्यासाठी लिहून देत आहे इथं. कोण रिएजंट वापरणार बघा, LiNH4 H3O पॉझिटिव्ह. काय होते पहिले, हा जो आता इथं मी तुम्हाला मेकॅनिझम फक्त रिएक्शन सांगण्याचा प्रयत्न करत आहे की नेमकं काय होते. जर तुम्ही इस्टर घेत असाल आणि त्याच्यावर जर सपोज तुम्ही रिडक्शन करत असाल तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला इथं पण काय मिळतो, इथं पण तुम्हाला काय मिळून जातो, अल्डिहाइड इज द प्रोडक्ट. आणि काय निघून जात असतं, एक अल्कोहोल निघून जात असतं, सिंपल मिथिल अल्कोहोल. आपल्याला काय मिळाला, CH3 COH. म्हणजे तुम्ही इस्टरचं पण जर रिडक्शन करत असाल तर तुम्हाला काय मिळून जातो, तुम्हाला मिळतो अल्डिहाइड ॲज अ इंटरमिडिएट. याच्यावर जर पुन्हा तुम्ही रिडक्शन करत असाल तर तुम्हाला काय मिळते, तुम्हाला मिळते CH3 CO. सॉरी, रिडक्शन केलं तर तुम्हाला काय मिळेल, CH3 CH आणि H, दॅट इज CS2 आणि OH, दॅट इज अल्कोहोल. म्हणजे याचा अर्थ काय, आपण काय केलं, कार्बोनिल कंपाऊंड घेतले वेगवेगळे. कोणता घेतला, पहिले घेतला अल्डिहाइड, त्याचे रिडक्शन केलं. कीटोन, त्याचे रिडक्शन केलं. ऍसिड रिडक्शन केलं. आणि आता इस्टर. आणि जर तुम्ही या कार्बोनिल कंपाऊंडचं जर रिडक्शन करत असाल तर तुम्हाला फायनल प्रोडक्ट काय मिळतात, अल्कोहोल ॲज अ फायनल प्रोडक्ट मिळतात. याच्यामध्ये आपण कोणत्या कंडिशन्स किंवा कोणत्या गोष्टी आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर अल्डिहाइडचं जर तुम्ही रिडक्शन करत असाल तर तुम्हाला प्रायमरी अल्कोहोल मिळते. कीटोनचं जर तुम्ही रिडक्शन करत असाल तर तुम्हाला सेकंडरी अल्कोहोल मिळतात. आणि जर समजा तुम्ही अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड आणि कीटोन वापरत असाल आणि त्याच्यापासून जर तुम्हाला अल्कोहोल लागत असतील तर तुम्हाला स्पेसिफिक रिएजंट वापरावा लागतो, तो आहे LiNH4.